नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैत कलाला म्हणत असतो की आण चल बरं ती नोटबुक, मला लिस्ट बनवायची आहे. कला म्हणते की तुला दिसत नाही आहे का, मी बनवतीये ना, आणि तू बनव ना तुझ्या मोबाईलवर. जेव्हापासून मी तुला बघतीये तेव्हापासून तर मोबाईललाच चिकटलेला असतोस. अद्वैत म्हणतो की हो का, तू स्वतःला जास्त शहाणी समजते का? जेव्हापासून तुला भेटलोय ना, नुसती बडबड बडबड करत असतेस तू. चल डायरी दे इकडे, असं म्हणून अद्वैत कलाच्या हातातून डायरी ओढत असतो. कला म्हणत असते की नाही, माझी लिस्ट बनवून झाल्याशिवाय मी तुला डायरी देणार नाही. दोघंही डायरीवरनं भांडत असतात तर डायरीतलं एक पान आता कलाच्या हातात फाडून येतं. रजनी तिथे येते आणि म्हणते की काय चाललंय रे तुमच्या दोघांचं? अरे लग्न 1 वर्षांनी नाही आहे, यादी झाली का तुमची तयार? अद्वैत म्हणतो की अगं काकू, माझी लिस्ट तर आधीच बनवून झाली असती, परंतु ही मला डायरी देत नव्हती. कला म्हणते की असं काही नाही आहे हा रजनी मॅडम, ज्याला काम करायचं असतं ना तो कसाही करतो, पण याला मात्र मी जे करते ना तेच करायचं असतं. अद्वैत म्हणत असतो की तुला काय वेड लागले का, तू जे करशील ते मी का करू? अद्वैत रजनीला म्हणत असतो की काकू तू हिला सांग बरं, डायरीत नोट डाऊन करण्याची सवय मला केव्हापासून आहे ते. कला म्हणते की रजनी मॅडम, मी सुद्धा सगळ्या याद्या हातानेच करते की नाही, आपल्या सामानाची यादी असो सगळ्यांची मी लिस्ट बनवते. रजनी म्हणते की तुमच्या दोघांचंही बरोबर आहे, बरं तुम्ही लवकर आता खाली या, आबा येतीलच आता खाली. रजनी तिथून निघून गेल्यावर अद्वैत कलाला म्हणत असतो की काय माझा फुकटचा टाइमपास केलाय, एवढ्या टाईममध्ये तर माझी लिस्टसुद्धा तयार झाली असते. कला म्हणते की मग करायची ना तुझ्या लॅपटॉपवर, माझं कशाला डोकं खात बसला. तर अद्वैत आता लॅपटॉपवर लिस्ट बनवत असतो, कला आता डायरीमध्ये लिस्ट बनवत असते. इकडे रोहिणी ही संगीताच्या घरी आलेली असते आणि संगीताला ती म्हणत असते की तुमच्या नयनाने जे रंग उधळलेत ना, ते रंग तुमच्या एका मुलीवर पडले, परंतु त्याचे परिणाम तुमच्या 3ऱ्या मुलीला सुद्धा भोगावे लागणार आहे. संगीता म्हणते की आत्याबाई प्लीज असं बोलू नका. तेव्हा रोहिणी म्हणते की काय बोलू मी, तुमच्या नयनाची सगळी जबाबदारी घ्यायला मी तयार होते ना, तिच्यामुळे झालेलं कर्जसुद्धा फेडायला तयार होते मी, परंतु तुम्ही तर विसरूनच गेलात ना सगळ्या गोष्टी. तुमचा मोटिव्ह तर वेगळाच होता, तुम्हाला कुठल्या ना कुठल्या कारणाने तुमच्या मुलीला आमच्या घरात पाठवायचंच होतं. तुम्हाला मी एक संधी दिली होती, त्या संधीमध्ये तुम्ही काय केलं हे बघितलं मी, आता माझा टर्न. संगीता म्हणत असते की आत्याबाई असं बोलू नका. रोहिणी म्हणते की शट अप, मी तुम्हाला जे पैसे दिले होते ना ते मुकाट्याने परत करा. संगीता म्हणते की ठीक आहे. संगीता आता आतमधून पैसे घेऊन येते आणि रोहिणीच्या हातामध्ये देते. त्याच वेळी तिथे काजू येते आणि तिने संगीताला रोहिणीला पैसे देताना बघितलेलं असतं. तर काजू म्हणत असते की आई अगं कसले पैसे थे? रोहिणी संगीताला म्हणत असते की जर मी सांगितलेलं आधीच केलं असतं ना तर आज ही वेळ आलीच नसती. आता भोगा तुम्ही तुमच्या आणि तुमच्या मुलीच्या कर्माची फळं. रोहिणी असं बोलून तिथून निघून गेलेली असते. तर काजू ही संगीताला विचारत असते की आई हा नक्की काय मॅटर आहे, दीदीच्या होणाऱ्या सासूकडनं तू काही पैसे वगैरे घेतले होतेस का? संगीता म्हणते की नाही ग, मी नव्हते तिच्याकडनं पैसे घेतले. खरं तर त्यांनीच माझ्या हातात पैसे दिले होते, मी राहुल रावांचं आणि नयनाचं लग्न थांबवावं म्हणून. काजू म्हणते की याचा अर्थ तू त्यांचं ऐकून नयना दिदीच्या आणि राहुलच्या लग्नाला नकार देत होतीस का? संगीता म्हणते की नाही हा, कलेला याच्याबद्दल काहीही सांगायचं नाही. हे सगळं जर कलेला कळलं तर कलेला किती त्रास होईल आणि मला ते अजिबात चालणार नाही. यातलं तू कोणालाही काहीही सांगायचं नाही. बॅग ठेव आणि आतमध्ये हातपाय धुवायला जा. इकडे अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांकडे पाठ फिरवून आता लिस्ट बनवत असतात आणि एकमेकांना खुन्नस देत असतात. तर आता कलाला पाणी प्यायचं असतं. कला पाणी प्यायला उठते, तेवढ्यातच अद्वैतने ग्लास घेतलेला असतो. कला अद्वैतला म्हणत असते की मला पाणी प्यायचं आहे. अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे हे बघ, हात पहिल्यांदा मी लावलाय, त्यामुळे पाण्यावर पहिला अधिकार माझा आहे. कला अद्वैतला म्हणत असते की घरी आलेल्या पाहुण्यांना तुम्ही असंच करता का, तुम्ही पाहुणचार वगैरे देत नाही का त्यांना? अद्वैत म्हणतो की कसला पाहुणचार, अगं तुला पाणी जर प्यायचं असेल तर स्वयंपाकघरात जा आणि तिथे जाऊन पाणी पी. अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांशी भांडणं करत असतात. त्याच वेळी तिथे सोहम येतो आणि दोघांनाही म्हणतो की अरे 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 काय चाललंय तुमचं? कला म्हणत असते की बघ ना सोहम, एरवी तर खूप पाहुणचार करतो असं दाखवत असतो आणि साधं पाणीसुद्धा प्यायला देत नाहीये. अद्वैत म्हणतो की तुला सांगितलं ना, पाणी घ्यायचं असेल तर किचनमध्ये जायचं आणि पाणी घ्यायचं. दोघंही पुन्हा भांडायला सुरुवात करतात. सोहम म्हणत असतो की काय उंदीर मांजरासारखे भांडणं करताय तुम्ही? तेव्हा कला म्हणते की अरे सोहम हा आहेच उंदीर, याला तर भांडणं सोडून दुसरं काहीच सुचत नाही. तेव्हा कला सोहमला विचारते की काय रे सोहम, तू मला मांजर म्हटला का, याचा अर्थ? अद्वैत म्हणतो की हो मांजरच आहेस तू, सतत नेहमी गुरगुर करत असतेस. सोहम म्हणतो की तुम्ही दोघंही गप्प बसा बरं, आईने मला तुम्ही बनवलेली यादी घ्यायला पाठवलंय आणि तुमच्या दोघांकडेही बघून असं मला तर अजिबात वाटत नाही की ती यादी आता तयार झाली असेल म्हणून. अद्वैत पटपट सगळं पाणी संपवतो, कलाच्या हातामध्ये ग्लास देतो आणि सोहमला सांगतो की हिचं तर मला काही माहीत नाही, परंतु माझी यादी मी केली आहे. कला म्हणते की सोहम तू त्याच्याकडे जास्त लक्ष नको देऊस, हे बघ कोणी मला कितीही टोमणे मारले आणि काहीही केलं ना तरी माझी लिस्ट तयार आहे.
तू एक काम कर, माझी लिस्ट चेक कर आणि सांग तुझ्या दादाला परफेक्ट लिस्ट काय असते ते. अद्वैत म्हणतो की हो सोहम, माझी ही लिस्ट एकदा चेक कर, म्हणजे परफेक्ट लिस्ट काय असते ना हे तिलाही कळेल. सोहम म्हणतो की तुम्ही दोघं जण जरा शांत बसाल का, नाहीतर मी आबांना जाऊन सांगेल. हा. सोहम आता दोघंही लिस्ट चेक करत असतो. सोहम अद्वैत आणि कलाला म्हणत असतो की तुम्ही दोघं किती सॉलिड आहात रे, म्हणजे तुम्ही दोघांनी अगदी सेम लिस्ट बनवली आहे, म्हणजे तुम्ही अगदी मेड फॉर इच अदर आहात. कला आणि अद्वैत म्हणतात की शक्यच नाही, वी आर नॉट मेड फॉर इच अदर. इकडे संगीताने साड्या बाहेर काढलेल्या असतात, तर काजू तिला विचारत असते की आई अगं एवढ्या साड्या कशाला घेऊन बसली आहेस तू. संगीता म्हणते की आता नैनी सासरी जाणार आहे ना, तिची तयारी करून द्यायला हवी, तिची बॅग भरून द्यायला हवी. तिचं कधी एकदा डोसकं फिरेल ना, काही सांगता येत नाही. तू एक काम कर, तिलाच तिच्या हाताने बघू दे, तिला बोलावणार. काजू आता नैनाला आवाज देते, तर नैना तिथे आलेली असते आणि साड्या बघून ती म्हणत असते की मम्मा आता लग्नाची तयारी सुरू आहे ना, आणि तू कपाट आवरायला कशाला घेतलेस. गीता म्हणते की अगं ह्या सगळ्या साड्या तुझ्यासाठीच तर काढल्या. आता त्यातली एक साडी नैना घेते आणि नैना जेव्हा साडी बघते तेव्हा म्हणते मम्मा ही साडी. संगीता म्हणते की हो अगं, ही साडी तुझ्यासाठी तर घेतली होती. आम्ही ह्या साड्या तुझ्यासाठी तर घेतल्या होत्या शाहूनगरमधून. नैना म्हणत असते की ह्या साड्या मी नेसायच्या अजिबात नाही. हां, ह्या साड्या किती ओल्ड फॅशन आहेत. ह्या अशा साड्या जर मी नेसले ना तर त्या कलासारखी मी काकूबाई दिसेल. आणि तसंही मला तिकडे जाऊन साड्या नेसायची काय गरज आहे, तसंही मी तिकडे जाऊन मस्त डिझायनर ड्रेस घालणार आहे. संगीता म्हणते की अगं काय बोलतीयस तू. हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे आपण कोल्हापुरात राहतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांदेकरांच्या घरी सर्वजण साड्याच नेसतात, त्यामुळे तुला देखील साड्याच नेसाव्या लागणार. यातली एक साडी घ्यायची आणि तिथे जाऊन नेसायची आणि अशाच साड्या तुला तिकडे जाऊन नेसायच्या. उगाच तोंड वाकडं नाही करायचं. नैनाला राग येतो. आता नैना तिथून निघून जाते. संगीता विचार करत असते की काय करावं या मुलीचं, आणि काजूला ती म्हणत असते की तुमच्या सगळ्यांपैकी थोरली आहे नाही, मग थोरल्या मुलीने कसं राहावं, हिला काही अक्कल वगैरे आहे की नाही. इकडे सोहमने रजनीला ती कला आणि अद्वैतची यादी दाखवलेली असते, तर रजनीसुद्धा शॉक झालेली असते आणि म्हणत असते काय रे, तुम्ही दोघांनी डिस्कस करून यादी बनवली आहे का. सोहम म्हणतो की सॉलिड डिस्कशन केलं यांनी. किती डिस्कशन केलंय ना तुला नाही माहिती आई. अद्वैत म्हणतो की काकी काही डिस्कशन वगैरे मी केलं नाही आहे. हां, म्हणजे मी जेव्हा बाहेर गेलो असेल ना तेव्हा हिने माझं कॉपी केलेलं असणार. एनिवे मी डेकोरेटरकडे जाऊन येतो. तेव्हा कला म्हणत असते की डेकोरेशनचं जाऊ दे, आधी जेवणासाठी मेनू काय बनवायचं आहे ना ते एकदा फायनल करूयात. अद्वैत म्हणतो की तुझं तू बघ ना, मला कशाला सांगतीयस, माझं मी डेकोरेशनची तयारी करायला घेतो. कला म्हणते की आपल्या दोघांना एकत्र कामं करायला सांगितली आहेत. अद्वैत म्हणतो की हो, एकत्र कामं करायला सांगितले, तुला मला डॉमिनेट करायला नाही सांगितलंय. पुन्हा एकदा दोघांचीही भांडणं सुरू होतात. तेव्हा रजनी म्हणत असते की अरे का भांडताय तुम्ही दोघं जण. सॉरी, मी तुम्हाला एक काम सांगते, तुम्ही आधी एक काम करा, तुम्ही बाहेर जा आणि नैनाच्या देण्या घेण्याच्या साड्यांची खरेदी करा. अद्वैत म्हणतो की काय काकी, मी आणि साड्या, मी कशाला जाऊ तिकडे. रजनी म्हणते की अद्वैत अरे काही नाही, एखाद वेळ जावं, असं एन्जॉय करावं, आणि त्यातसुद्धा एक वेगळी गंमत असते. कला म्हणते की याला कसली आली आहे साड्यांची पारख. तेव्हा रजनी म्हणते की नाही हां, मागच्या वेळी हा जेव्हा गेला होता ना बाहेर, तेव्हा त्याने आमच्या सगळ्यांसाठी खूप छान साड्या आणल्या होत्या. अद्वैत म्हणतो की अगं काकू, माझा चॉईस कुठे एवढा चांगला आहे. रजनी म्हणते की हो का, मग त्या दिवशी तू अंजूसाठी एवढ्या 5-5 साड्या घेऊन आला होता ना, त्या किती छान होत्या. मग अद्वैतला असं वाटतं की आता माझं भांडं फुटेल, त्यामुळे अद्वैत म्हणतो की ठीक आहे काकू, मी जातो आणायला. इकडे नैनाने राहुलला कॉल केलेला असतो. राहुल म्हणतो की मी बिझी आहे, तुला नंतर कॉल करतो. नैना म्हणत असते की काय रे एवढा बिझी राहतोस, आणि आता आपलं लग्न झालं आहे ना, आता तुला माझ्या म्हणण्यानुसार सगळ्या गोष्टी करायला लागतील. राहुल म्हणतो की हे बघ नैना, मला असं काही जमणार नाही आहे. नैना म्हणते की राहुल, मला तुझ्याकडनं एक गिफ्ट हवं आहे, मला तुझ्याकडनं डायमंड नेकलेस हवा आहे. राहुल म्हणतो की अजून आपलं लग्नही झालं नाही आहे आणि तू माझ्याकडे डायमंड नेकलेस मागतीये. नैना म्हणते की हो, मग चांदेकरांना किती अवघड आहे डायमंड नेकलेस देणं. हे बघ, मला नाही वाटत की माझे आईबाबा मला सोनं तरी घेतील, आणि आपल्या लग्नामध्ये मी तुझ्या स्टेटसची शोभायला पाहिजे की नाही. राहुल म्हणतो की नाही ना, आपलं लग्न तसंही ओढून ताणून होतोय, आणि त्यात मी तुला डायमंड नेकलेस नाही देऊ शकत, आणि मी तुला नंतर कॉल करतो, मला अजिबात कॉल करू नको, असं म्हणून राहुल आता रागाने फोन ठेवतो. नैना मागे म्हणत असते की राहुल, तू तर मला नाही म्हणण्याची चूक करूच नको, आता तू मला डायमंड नेकलेस कसा देत नाही ना हेच मी बघते. अद्वैत आणि कला दोघंही आता साड्यांच्या दुकानामध्ये गेलेले असतात. दुकान खूप मोठं असतं. ते बघून कला म्हणत असते की किती छान साड्या आहेत ना इथे. तितक्यातच एक मुलगी त्या दोघांना साड्या दाखवायला येते. तर अद्वैत आणि कला एकाच साडीवर बोट ठेवतात. ती मुलगी म्हणत असते की खरंच तुमच्या दोघांचा चॉईस किती सारखा आहे. कलाने बोट ठेवल्यामुळे अद्वैत म्हणतो की नाही नाही, मला नाही आवडली ही साडी. कला म्हणत असते की अरे आता तू ह्या साडीवर बोट ठेवलं होतंस ना, मग आता कशी नाही आवडली तुला. अद्वैत म्हणतो की ह्या साडीवर मी बोट ठेवलं नव्हतं, बाजूच्या साडीवर बोट दाखवलं होतं, आणि तुझा आणि माझा चॉईस कधीच सारखा असू शकत नाही. कला म्हणते की ठीक आहे, यांना जी साडी आवडली ना ती साडी दाखवा.
कला आणि अद्वैत दोघंही साड्या बघत असतात. अद्वैत एक एक साडी चॉईस करत असतो आणि त्याचवेळी कलाने जी साडी नेसलेली असते त्याचा पदर हा डेस्कवर पडलेला असतो आणि अद्वैत म्हणत असतो की ऐका ना, ह्या रंगाची साडी दाखवा ना, या रंगाची साडी खूप खुलून दिसेल. त्याचवेळी कला उठते आणि अद्वैतच्या हातामध्ये कलाचा पदर असतो. ते बघून ती मुलगी म्हणते की अहो सर, ही तर तुमच्या मिसेसचीच साडी आहे. ते बघून अद्वैत खाली मान घालतो आणि पटकन कलाचा पदर सोडून देतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. सरोज नोकराला सांगते की आज अन्न जरा जास्त उरले तर एक काम कर, डबे भर आणि बाहेर जाऊन वाटून दे. कला आणि अद्वैत दोघंही जेवायचे राहिलेले असतात. तर कला आता देवासमोरचं नैवेद्याचं ताट घेते आणि अद्वैतला ती वाढते आणि म्हणते की देवासमोरचं ताट तसंच आहे, तू एक काम कर, तू जेवून घे. अंजू म्हणत असते की वहिनी, तुम्ही पण नाही जेवलात ना. अद्वैत म्हणतो की तू जेवली नाही आहे का अजून. आणि मग अद्वैत आता स्वतःच्या ताटातलं निम्म अन्न हे कल्लाला देतो. कल्ला आणि अद्वैत दोघंही मग एकमेकांसोबत छान डिनर करतात. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.